ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन्स आर अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचं जे काही लेक्चर आहे त्यामध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे मॅथमॅटिकल मेथड्स। तर नावातच याच्यामध्ये आपण व्हेरियस जे काही ऑपरेशन्स आहेत ते बघणार आहोत विथ रिस्पेक्ट टू सम मॅथमॅटिकल टूल्स। आता यापुढील जे काही टॉपिक्स आहेत ते जर आपल्याला चांगले अंडरस्टँड करायचे असतील, चांगले समजून घ्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल टूल्स यूज करावे लागणार आहेत। मॅथमॅटिकल टूल्स, तर त्यामध्ये दोन प्रकारचे टूल्स आपण स्टडी करणार आहोत। तर त्यामध्ये फर्स्ट आहे वेक्टर ॲनालिसिस and second one is elementary calculus. तर त्यामधील वेक्टर ॲनालिसिस आपण बघणार आहोत। वेक्टर ॲनालिसिस प्रिव्हियस जे काही लेक्चर आहे तर त्यामध्ये आपण आता मॅथमॅटिकल मेथड्स हा का, कारण फिजिक्सचे जे काही पॉइंट आहे तर त्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे तर मॅथमॅटिक्स लागणार आहे। कारण काय आहे तर मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स। मॅथमॅटिक्स ही काय आहे, फिजिक्सची लँग्वेज आहे। फिजिक्स हे चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घ्यायचे असेल, अंडरस्टँड करायचे असेल तर आपल्याला मॅथमॅटिक्स चांगले जमले पाहिजे, म्हणजे मॅथमॅटिक्सचं चांगलं नॉलेज पाहिजे। तर यामध्ये जे काही टॉपिक आहे, या पुढील जे काही टॉपिक आहे त्यासाठी तुम्हाला मॅथमॅटिकल टूल्स लागणार आहेत। तर त्यामध्ये मेनली जे काय आहेत ते दोन आहेत, वेक्टर ॲनालिसिस आणि एलिमेंटरी कॅल्क्युलस। हे दोन्ही पण आपण काय करणार आहोत या चॅप्टर मध्ये लर्न करणार आहोत आणि याचा यूज तुम्हाला पुढचे जे काही चॅप्टर आहे या सिलेबस मधील तर त्यासाठी सुद्धा होणार आहे। तर त्यापूर्वी तुम्ही हे जे पॉइंट्स आपण शिकवणार आहोत त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे। तर त्यामध्ये आपण बघणार आहोत वेक्टर ॲनालिसिस। प्रिव्हियस जो काही चॅप्टर आहे तर त्यामध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज, वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज बघितल्या। तर त्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज असतील, डिराइव्हड क्वांटिटीज असतील, त्यांचे युनिट्स असतील आणि त्यांचे डायमेन्शन्स आणि डायमेन्शनल फॉर्म्युला, डायमेन्शनल ॲनालिसिस कसं करायचं ते, या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। मग जर आपल्याला एखादी फिजिकल क्वांटिटी माहित आहे, त्याचं युनिट माहिती आहे, त्याचे डायमेन्शन जर माहित असतील तर आपण त्या फिजिकल क्वांटिटीला फुल्ली डिस्क्राइब करू शकतो का, तर नाही। तर त्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर ते आहे फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आहे का जी काय करणार 5 मिनिटासाठी रोज काय करते, वॉकिंग करते। 5 मिनिटसाठी काय करते, वॉकिंग करते आणि त्याचा स्पीड जो काय आहे त्या माणसाचा तो स्पीड आहे 50 मीटर प्रति मिनिट। रोज किती मिनिटासाठी चालतो तो, 5 मिनिटासाठी, आणि स्पीड किती आहे 50 मीटर प्रति मिनिट। मग फॉर एक्झाम्पल या पॉइंट पासून तो स्टार्ट झालेला आहे आणि इथे रीच झालेला आहे तो। यासाठी इथून इथे जाण्यासाठी त्याचा लागणारा टाइम किती आहे तर 5 मिनिट आणि स्पीड जे काय आहे ते किती आहे 50 मीटर प्रति मिनिट। तर यावरून तुम्ही स्पीडचा फॉर्म्युला यूज करून याचं डिस्टन्स फाइंड करू शकता। स्पीड विच इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम, म्हणजेच काय त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे हे तुम्ही फाइंड करू शकता। कशावरून, स्पीड आणि टाइम वरून। स्पीड किती आहे 50 मीटर प्रति मिनिट इंटू टाइम किती आहे 5 मिनिट विच इज इक्वल टू, हे काय झालं त्याचं डिस्टन्स झालं। मिनिट कॅन्सल, राहिलं काय 50 मीटर इंटू 5 विच इज इक्वल टू 250 मीटर। हे काय झालं त्या व्यक्तीचं रोजचं जे काही वॉकिंग डिस्टन्स आहे ते किती आहे 250 मीटर। मग यामुळे जर तुम्हाला स्पीड माहित असेल, टाइम माहित असेल तर तुम्ही काय केलं, डिस्टन्स फाइंड केलं, म्हणजे त्या व्यक्तीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे हे फाइंड केलं। पण याबद्दल तुम्हाला फक्त काय सांगता आलं, त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले आहे, तो किती डिस्टन्स त्याने वॉकिंग केलेला आहे हे समजलं। पण एक्झॅक्ट तो कुठे रीच झालेला आहे किंवा त्याची पोझिशन बद्दल आपण काही सांगू शकतो का, तर नाही। आणि ते जर सांगायचं असेल तर मग हा पॉइंट काय घेणार तुम्ही, इट इज हिज इनिशियल पोझिशन। ही काय घेणार त्याची इनिशियल पोझिशन घेणार आणि ही काय घेणार त्याची फायनल पोझिशन। सुरुवातीला आपल्याला काय माहित आहे, फक्त त्याचं डिस्टन्स माहिती आहे, त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे 250 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे। पण त्याची पोझिशन एक्झॅक्ट आपण
पोझिशन बद्दल त्याची जास्त इन्फॉर्मेशन सांगू शकतो का आपण, तर नाही. तर त्यासाठी आपण काय घेतलं, हा त्याचा जिथून स्टार्ट केला त्याने तो इनिशियल पोझिशन घेतली आणि जिथे रीच झाला ती काय घेतली, फायनल पोझिशन. मग त्याची फायनल पोझिशन विथ रिस्पेक्ट टू किंवा रिलेटिव्ह टू इनिशियल पोझिशन काहीतरी असणार आहे. म्हणजेच काय, तो मॅन कुठे रीच झालेला आहे ही माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर ती रिलेट करावं लागणार आहे. कोणासोबत रिलेट करावं लागणार आहे, तर ती इनिशियल पोझिशन सोबत रिलेट करावं लागणार आहे. मग इनिशियल पोझिशनच्या कोणत्या साईडला किंवा इनिशियल पोझिशन पासून कोणत्या डायरेक्शनला तो रीच झालेला आहे, तर तिथं काय भेटले आपल्याला, त्याच्या डायरेक्शन बद्दलची काय भेटली, तर माहिती भेटली. मग आता हा पॉइंट आहे जो इनिशियल पोझिशन आणि हा जो पॉइंट आहे दॅट इज फायनल पोझिशन. या दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स हे काय झालं, तर डिस्प्लेसमेंट झालं. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट. आणि हे जो ऍक्च्युअल पाथ त्याने फॉलो केलेला आहे हे काय झालं, त्याचे डिस्टन्स झाले. म्हणजे डिस्टन्स बद्दल तुम्हाला काय माहित होतं, फक्त त्याची व्हॅल्यू, त्याचं मॅग्निट्यूड विथ देअर युनिट माहित होतं. आणि डिस्प्लेसमेंट साठी काय आहे, त्याची फायनल पोझिशन म्हणजे तो एक्झॅक्ट कुठे रीच झालेला आहे, त्याची लोकेशन ज्याला आपण म्हणतो ती विथ रिस्पेक्ट टू तुम्ही काय डिफाइन केली, तर इनिशियल पोझिशन. इनिशियल पोझिशनच्या कोणत्या डायरेक्शनला आहे तर ते डिफाइन करू शकतो. म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी कशाची गरज पडली आपल्याला, तर डायरेक्शनची गरज पडली. मग आता यालाच आपण काय म्हणतो, तर वेक्टर अनालिसिस म्हणतो. मग यावरून तुम्हाला काय भेटली, तर तो कुठे रीच झालेला आहे, इनिशियल पोझिशनच्या कोणत्या डायरेक्शनला आहे फायनल पोझिशन, ते तुम्ही काय करतात, सांगू शकतात. तर यामध्ये आपण डिस्टन्स जे काय, डिस्टन्स जे काय इज डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड ओनली. हे डिस्टन्स जे काय आहे ते डिस्क्राइब कसं केलं आपण, त्याच्या फक्त मॅग्निट्यूडने डिस्क्राइब केलं. आणि जे काही डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट इज डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड as well as डायरेक्शन. आता जे काही डिस्प्लेसमेंट आहे तर ते डिस्क्राइब करायचं असेल त्यावेळेस आपल्याला काय लागणार आहे, दोन्ही पण मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, या दोन्ही पण गोष्टी लागणार आहे. तर या सिंपल एक्झाम्पल वरून आपल्याला हे काय केलेलं आहे, अंडरस्टँड झालेलं आहे. तर त्यावरूनच आपण काय बघणार आहोत, तर स्केलर क्वांटिटीज अँड व्हेक्टर क्वांटिटीज बघणार आहोत. स्केलर्स and vectors. The physical quantities. Scalars काय आहेत, तर the physical quantities which can be completely described by magnitude only is called as scalars. Scalars कशाला म्हणणार, the physical quantities which can be completely described by magnitude only. म्हणजे कोणतीही फिजिकल क्वांटिटी असेल ती आपण कशाने डिस्क्राइब करणार, फक्त आणि फक्त त्याच्या मॅग्निट्यूडने जर डिस्क्राइब केलेली असेल तर त्याला आपण काय म्हणणार, तर स्केलर असे म्हणणार. फॉर एक्झाम्पल मी काय घेतला, एक आयर्न रॉड घेतला आणि त्याची लेंथ किती घेतली, तर 2 मीटर एवढी घेतली. किती घेतली, 2 मीटर. मग आता हे जे स्केल आहे हे काय सांगतं मला, कारण दिलेला रॉड हा काय आहे, 2 टाइम्स लॉंगर दॅन द स्टँडर्ड युनिट मीटर. म्हणजेच काय, दिलेला मेटल रॉड असेल तर तो काय आहे, 2 टाइम्स लॉंगर आहे कशाच्या, स्टँडर्ड युनिट जे काय मीटर आहे त्याच्या 2 टाइम्स काय आहे, लॉंगर आहे. म्हणजे हा 2 जो काय आहे हा काय आहे, एक प्रकारचा नंबर आहे आणि हा नंबर म्हणजेच काय असणार आहे, त्याचे मॅग्निट्यूड असणार आहे. अँड दिस मीटर इज द युनिट. हे मीटर काय आहे, त्याचे युनिट आहे. आणि हा 2 जो काही नंबर आहे यालाच आपण काय म्हणणार, त्याचे मॅग्निट्यूड म्हणणार. मग जी काही टोटल लेंथ आहे मेटल रॉडची ती किती असणार आहे, तर 2 मीटर एवढी असणार आहे. म्हणजेच काय, तर अशी क्वांटिटी ज्या क्वांटिटी लेंथ ऑफ द मेटल रॉड इज 2 मीटर, ज्याची जी काही लेंथ आहे तर ती किती असणार आहे, 2 मीटर. म्हणजे लेंथ ही कोणती क्वांटिटी झाली,
तर स्केलर क्वांटिटी झाली. त्याला फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे, कोणत्या प्रकारची डायरेक्शन आहे का नाही. म्हणजेच काय, द फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड ओनली. हा जो काही नंबर आहे 2 तो काय दाखवतो, त्या क्वांटिटीचे मॅग्निट्यूड दाखवतो, त्याला आपण काय म्हणणार तर स्केलर असे म्हणतात. मग ही क्वांटिटी जी काय आहे, लेंथ ऑफ मेटल रॉड, ही काय आहे तर स्केलर क्वांटिटी आहे. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे आपण त्याला आणखीन बरेचसे एक्झाम्पल सांगू शकतो. काय असेल, डिस्टन्स असेल, डिस्टन्स इज ऑल्सो ए स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स असेल, स्पीड, टाइम, टेम्परेचर and density, these are the examples of scalars. हे काय आहे तर स्केलरचे एक्झाम्पल आहेत. परत एकदा लक्ष द्या, आपण काय बघत होतो तर वेक्टर ॲनालिसिस बघत होतो. वेक्टर ॲनालिसिसची गरज का पडली आपल्याला, कारण काय तर एखादी फिजिकल क्वांटिटी आहे तर ती आपण पूर्णपणे फुल्ली डिस्क्राइब करू शकतो का नाही, जोपर्यंत आपल्याला त्याची तो कुठे रीच झालेला आहे किंवा त्याच्या पोझिशन बद्दल माहिती नाही तोपर्यंत. मग ती जी आपल्याला पोझिशन आहे ती स्पेसिफिकली कशी दाखवणार तुम्ही, विथ द हेल्प ऑफ डायरेक्शन. मग त्या डायरेक्शनचा आधार घेऊन फक्त मॅग्निट्यूड असेल तर कोणती क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी, आणि मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन असेल तर तिला आपण काय कोणती क्वांटिटी म्हणणार तर वेक्टर क्वांटिटी. त्यासाठी स्केलर बघितले आपण. स्केलर्स काय आहे तर स्केलर्स द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी डिस्क्राइब कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड ओनली. म्हणजे अशा क्वांटिटीज का ज्या क्वांटिटीज फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडने डिस्क्राइब केल्या जातात, त्याला आपण काय म्हणणार तर स्केलर क्वांटिटीज म्हणणार. त्याच्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेतलं, मेटल रॉडची काय घेतली, लेंथ घेतली, ती किती आहे 2 मीटर. याचा अर्थ काय होतो का दिलेला मेटल रॉड हा काय आहे ट्वाइस किंवा काय आहे दिलेला मीटर स्केलच्या काय आहे डबल आहे, ट्वाइस लार्जर दॅन द स्टँडर्ड युनिट मीटर. स्टँडर्ड युनिटच्या काय आहे ट्वाइस आहे, डबल आहे. आणि मग आता त्याचे एक्झाम्पल्स काय सांगता येईल स्केलर्सचे तर डिस्टन्स असेल, स्पीड, टाइम, टेम्परेचर अँड डेन्सिटी, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्केलर्स. आणि त्यानंतर आपल्याला काय लर्न करायचं आहे तर वेक्टर्स लर्न करायचे आहेत. मग वेक्टरची डेफिनेशन काय येईल, द फिजिकल क्वांटिटीज, the physical quantities which can be described by magnitude as well as direction is called as वेक्टर क्वांटिटी किंवा इज कॉल्ड ॲज वेक्टर्स. त्याला आपण काय म्हणणार तर वेक्टर्स असं म्हणणार. वेक्टर्स म्हणजे काय, द फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे अशा क्वांटिटीज का ज्या क्वांटिटीज मध्ये आपण काय सांगणार मॅग्निट्यूड पण आणि डायरेक्शन पण, या दोन्ही क्वांटिटीज जर डिस्क्राइब केलेल्या असेल, दिलेल्या फिजिकल क्वांटिटीसाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण डिस्क्राइब केलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणणार तर वेक्टर्स असं म्हणणार. त्यासाठी एक्झाम्पल जे काय आहेत तर ते आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ही काय आहे वेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट वन इज velocity, acceleration किंवा फोर्स, हे जे काय आहे तर हे काय आहे तर एक्सेट्रा आर द वेक्टर्स और वेक्टर क्वांटिटीज. हे जे काय आहेत यासाठी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज काय लागणार आहे आपल्याला डायरेक्शन लागणार आहे ती फिजिकल क्वांटिटी दर्शवण्यासाठी, रिप्रेझेंट करण्यासाठी. तर मग त्याला आपण काय म्हणणार तर दिस क्वांटिटीज आर वेक्टर्स. याला आपण काय म्हणणार तर वेक्टर्स असं संबोधणार. तर यासाठी एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ. डिस्प्लेसमेंट ऑफ ए बॉडी, डिस्प्लेसमेंट ऑफ ए बॉडी फ्रॉम P टू Q. डिस्प्लेसमेंट घेतलं आपण बॉडीचं, कुठून कुठे घेतलं डिस्प्लेसमेंट घेतलेलं आहे. ही काय ऑलरेडी वेक्टर क्वांटिटी आहे ऑफ ए बॉडी फ्रॉम P टू Q. मग ते कसं दाखवणार आपण P टू Q. हा P काय आहे तर स्टार्टिंग पॉइंट आहे, हा काय आहे स्टार्टिंग पॉइंट. यालाच काय म्हणणार आपण तर P इज कॉल्ड टेल, टेल ऑफ द वेक्टर. अँड Q काय आहे तर एंडिंग पॉइंट आहे त्याचा, एंडिंग पॉइंट.
दॅट इज क्यू, आणि क्यू ला काय म्हणणार आपण, तर त्याचं हेड म्हणणार, हेड ऑफ द व्हेक्टर. म्हणजे हे जे काय आहे तर क्यू काय झाला त्याचा हेड ऑफ द व्हेक्टर, आणि पी काय आहे त्याचा टेल ऑफ द व्हेक्टर. स्टार्टिंग पॉईंट जो काय असेल तो कोणता आहे, पी, दॅट इज टेल ऑफ द व्हेक्टर, आणि एंडिंग पॉईंट को आहे तो क्यू आहे, दॅट इज हेड ऑफ द व्हेक्टर. तो काय झाला त्याचा हेड, डोका आणि शेपूट ज्याला आपण म्हणतो. तर आता हा सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचा असेल तर कसा रिप्रेझेंट करणार, सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड बाय पी क्यू, वेक्टर पी क्यू. याला कसं रिप्रेझेंट करणार, वेक्टर पी क्यू, म्हणजे काय पी आहे त्याचा स्टार्टिंग पॉइंट आणि क्यू आहे त्याचा एंडिंग पॉइंट. ही काय आहे टेल, आणि काय आहे तर त्याचे हेड आहे. स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे पी, दॅट इज टेल ऑफ द वेक्टर, आणि क्यू काय आहे एंडिंग पॉइंट, दॅट इज हेड ऑफ द वेक्टर. तो काय आहे त्या वेक्टरचा हेड आहे. आता जर सिम्बॉलिकली जर हे आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर त्यासाठी आपण आता हे कशासाठी झालं, हे दोन लेटर साठी झालं. तर सिंगल लेटरने आपण काय करतो, सिम्बॉलिकली ते काय करतो रिप्रेझेंट करतो. सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल कॅपिटल लेटर, सिंगल कॅपिटल लेटर. हे आपण काय करतो सिंगल कॅपिटल लेटरने दाखवतो. फॉर एक्झाम्पल, आणि ते जे लेटर आहे ते कोणतं घेणार आहात तुम्ही, कॅपिटल लेटर. ते कशाने रिप्रेझेंट करणार तुम्ही, कॅपिटल लेटर्सनी रिप्रेझेंट करणार. फॉर एक्झाम्पल एक्स, आणि त्याच्या डोक्यावर काय लिहिणार, वेक्टरचं साइन लिहिणार, वेक्टर एक्स. किंवा फॉर एक्झाम्पल काय असेल, वेक्टर ए. हे काय झाले त्याचे एक्झाम्पल झाले. आता याचं जे काही मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर x is given by magnitude of x bar. आता मॅग्निट्यूड वेक्टर x जे काही मॅग्निट्यूड आहे ते कशा पद्धतीने दाखवणार आपण, मॅग्निट्यूड ऑफ x वेक्टर अशा पद्धतीने तुम्ही काय करणार त्याला रिप्रेझेंट करणार. मॅग्निट्यूड ते काय आहे त्याचे मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर x.